रामकृष्ण आणि माऊली आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती एक आजी आपल्याला भेटलेलं जाणून घेऊया त्यांचं नाव काय, त्या कुठून आल्यात. आजी तुमचं नाव काय? पूर्ण नाव भागाबाई सांगा. भागाबाई शंकर नागरगोजे दामपुरी. दामपुरीवरून आलाय. किती वर्ष वय आहे तुमचं? 85. किती वाऱ्या केल्या त्या अगोदर? किती झाल्या ते ध्यानात नाही मजा राहिल्या. मग वारीत कुणासोबत आलाय? आमचे मालक आहेत ना, लेख आहे, सून आहे, बकळे आमचं कुटुंब. मालकाचं वय किती आहे? माझ्यापेक्षा 2 ह्यांना जास्त आहे, 5 ह्यावं. मालक चालतात का? हा झेंडा घेऊन आहेत मालक. मालक झेंडा घेऊन आणि तुम्ही सुद्धा चालताय त्याच्या माग मी चालते. आणि लेकासोबत टाळ वाजते. लेक टाळ वाजवतो. सून पण सोबत आहे का? सून आहे, लातरूड आहेत, सगळेच आहेत, जवाई आहे. अगोदर म्हणजे जर आधी बघितलं, आम्ही सासरे वगैरे वारी करत होते का? हा आम्ही बुडातून आमची वारीच आहे सगळ्याची. पाहतो बांधवांनो, वारीची परंपरा. या ठिकाणी 85 वर्ष वय आहे आजीचं. सोबत मुलगा घेऊन आल्यात, नातुंडसुद्धा घेऊन आल्यात, सूनसुद्धा सोबत आहे, मालकसुद्धा सोबत आहेत. आणि यांच्या सासऱ्यांपासून वारीची म्हणजे त्याच्या अगोदरपासून परंपरा वारीची आहे. आणि तसं बघितलं तर वारी ही समर्पणाचा भाव असते. आणि काय मागायचं आहे काय पांडुरंगाला? तर एवढ्या पिढ्या वारी करताय, काय मागताय पांडुरंगाला एवढ्या पिढ्या? पांडुरंगाचं काय मागायचं नाही, माझा असाच मला इतका चलू द्यावा, इतकंच आदर हे होऊ द्यावा, काय घ्यायचं नाही, द्यायचं नाही. वारीच मग त्याला मला भेट एवढी हो आई, बस झाले, काय नाही. एखादा अभंग वगैरे येतो का तुम्हाला? नाही येत मला. पण एक जर बघितलं तर वारी हे समर्पणाचा भाव आहे. गंगाखेड तालुक्यातील परभणी जिल्ह्यातील या भागाबाई आहेत. जर बघितलं तर गंगाखेड तालुक्यातील महान संत जनाबाईंचा तो तालुका म्हणून ओळखला जातो. आणि परभणी जिल्ह्यातून दामपुरी या गावच्या आहेत. आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्या वारी करतायत. सासरे वारी करत होते. वारीची परंपरा अविरत ठेवायची आहे. नातवांनासुद्धा वारीला घेऊन आलेले आहेत. आणि तुम्हीसुद्धा वारीमध्ये येता का? नक्की सांगा. तुमचा लेख आहे का इथे? 36 नंबरच्या दिंडीमध्ये लेख आहेत. ते सगळेच आमचे 5 माणसं त्याच्यातच आहेत ना. लेख वगैरे सांभाळतो का? हा सांभाळतो ना. एकच आहे मला लोक, त्याला नातरुंड 2 मला नातरुंड आहे. तर एकाचं लग्न झालं, एक दिंडीतच आहे. पण आळंदीच्या दिंडीत, आमच्या आळंदीत राहतात पोरं. आम्ही गावाकडे राहतात. बरं. हं, आम्ही गावाकडे शेतीकडे राहतो. आता पूर्ण आळंदीपासून तुम्ही चालत आलाय का? आळंदीपासून चालत आलं. एवढा बेल्ट वगैरे लावलेला आहे हे कमरेला, तरी सुद्धा चालत आलं. बांधवांनो, वारी ही करायची असते. वारी जन्ममरणाचा फेरा तारते. वारी ही एक संस्कार देत असते. वारी ही येणाऱ्या पिढीला व्यसनापासून दूर ठेवत असते. म्हणूनच वारी करायची असते. वारी ज्ञानोबा तुकोबारायांनी केली. वारी ही अविरत सुरू आहे. आणि अशीच वारी आपण सुद्धा करत आहोत अभंगवारीच्या या पेजच्या माध्यमातून. आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, इतर बांधवांपर्यंत शेअर करा. आपला मित्र उदय भिसे पाटील, रामकृष्णारी. ओके.